नमस्कार. कधी विचार केलाय अशा क्रांतीचा जी शस्त्रांनी नाही तर विचारांनी लढली जाते? आज आपण अखंड ज्योतीच्या 1952च्या एका खास अंकातून विचार क्रांती ही जबरदस्त संकल्पना समजून घेणार आहोत. ही एक अशी क्रांती आहे जी बाहेरच्या जगाला बदलण्याआधी आपल्या आत आपल्या विचारांमध्ये सुरू होते. तर या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आज जग ज्या संकटातून जातंय ते समजून घेऊ. मग यावर उपाय म्हणून विचार क्रांती कशी उदयास येते ते पाहूया. त्यानंतर आपल्या आत बदल घडवणारे मूळ स्तंभ कोणते आहेत आणि यात विज्ञान आणि अध्यात्म यांचा काय संबंध आहे हेही जाणून घेऊ. आणि शेवटी या सगळ्यातून एका सुवर्णयुगाची रूपरेषा कशी तयार होते हे आपल्याला स्पष्ट होईल. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. आज जगभरात जी काही वेदना, जो काही गोंधळ दिसतोय त्याचं मूळ कारण तरी काय आहे? हा लेख आपल्याला थेट समस्येच्या मुळाशी घेऊन जातो. हे विश्लेषण एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरू होतं. बघा ना, आपण विज्ञानात, तंत्रज्ञानात इतकी प्रगती केलीये, पण तरीही समाजात दुःख आणि गोंधळ का आहे? आपल्याला खरी मनापासूनची शांती का मिळत नाही? हाच प्रश्न आपल्याला या समस्येच्या मुळापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि इथेच सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. हा लेख सांगतो की या सगळ्या जागतिक अशांततेचं मूळ कारण बाहेर कुठे नाहीये, तर ते आपल्या मानवी चेतनेमध्ये आहे. हो, समस्या बाहेर नाही तर आपल्या आत आपल्या विचारांमध्ये दडलेली आहे. बरं, जर समस्या आपल्या विचारांमध्ये आहे तर मग साहजिकच उपायसुद्धा तिथेच असणार, नाही का? आणि इथूनच विचार क्रांती या एका शक्तिशाली संकल्पनेचा जन्म होतो. एक अशी संकल्पना जी एका नवीन युगाच्या निर्मितीचा मार्ग दाखवते. तर ही विचार क्रांती म्हणजे नेमकं काय? हा लेख यालाच अंतिम उपाय मानतो. ही फक्त एक अगाधी कल्पना नाही, तर एक संपूर्ण चळवळ आहे, ज्याचा उद्देश आहे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक विचारांना शुद्ध करून जगात एक मोठं नैतिक आणि आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणणं. आणि हेच या मोहिमेचं मुख्य ध्येय आहे, की जगाला बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःच्या आतून करावी लागेल. प्रत्येक क्रांतीची सुरुवात ही स्वतःपासूनच होते. पण मग मनात प्रश्न येतो की ही आंतरिक क्रांती नक्की घडवायची कशी? त्यासाठी काही ठोस नियम, काही तत्त्व आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. आणि हीच तत्त्व या बदलाचा पाया आहेत. चला पाहूया ही मुख्य तत्त्व कोणती आहेत. ह्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे मनावर संयम. म्हणजे काय? तर मनाला इकडे तिकडे भरकटू देण्याऐवजी त्याला सकारात्मक आणि चांगल्या विचारांवर केंद्रित करायचं. ज्या क्षणी आपलं मन गोंधळाचं नाही तर स्पष्टतेचं एक साधन बनतं, तिथूनच खऱ्या प्रगतीला सुरुवात होते. पुढचा मुद्दा आहे सत्याची साधना. आणि हे खूप खोल आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी सत्याचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सत्य म्हणजे फक्त खरं बोलणं नाही, तर आपले विचार, आपले शब्द आणि आपली कृती या तिन्ही गोष्टींमध्ये एकवाक्यता असायला हवी. जेव्हा या तिन्ही गोष्टी एका सरळ रेषेत येतात तेव्हा व्यक्तीमध्ये एक प्रचंड आंतरिक शक्ती निर्माण होते. हे आपल्याला दाखवतं की खरंच चारित्र्य कसं घडतं. यासाठी दोन गोष्टी लागतात: आत्मसंयम आणि अविचल निष्ठा. संयम आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतो आणि निष्ठा आपल्याला योग्य मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा देते. आणि मग येते जीवन प्रवाहाची समज. ही शिकवण आपल्याला जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहाशी जुळवून घ्यायला शिकवते. म्हणजे प्रत्येक बदलाला विरोध करण्याऐवजी त्याला सहजतेने स्वीकारायचं आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलायचं. जणू काही प्रवाहाच्या विरोधात पोहण्याऐवजी त्याच्यासोबत वाहून जाण्याची ही एक कला आहे. या सगळ्यामागे एकच मध्यवर्ती कल्पना आहे. ती म्हणजे एका व्यक्तीमध्ये झालेलं परिवर्तन हे संपूर्ण मानवतेच्या परिवर्तनाचं बीज ठरू शकतं. बदल नेहमी एका व्यक्तीपासूनच सुरू होतो. पण अनेकदा वाटतं की ह्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, यांना काही वैज्ञानिक आधार आहे का? तर हा लेख आपल्याला दाखवतो की विज्ञान आणि अध्यात्म हे काही दोन वेगळे मार्ग नाहीत. उलट ते एकाच ज्ञानाची दोन वेगवेगळी रूपं आहेत. हा लेख प्राचीन ज्ञानाला आजच्या आधुनिक विज्ञानाशी जोडतो. ह्यात मांडलेला दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. विचारांची शक्ती असो किंवा ध्यानाचे फायदे, यांसारख्या आध्यात्मिक संकल्पनांना आता वैज्ञानिक संशोधनाचाही आधार मिळतोय, ज्यामुळे एकच सत्य आपल्यासमोर येत आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की खरं अध्यात्म आणि वस्तुनिष्ठ विज्ञान यांच्यात कोणताच संघर्ष नाहीये.
दोन्ही एकाच वैश्विक सत्याचा शोध घेतायत, फक्त त्यांचे मार्ग आणि त्यांची भाषा वेगळी आहे इतकंच. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण जे काही समजून घेतलं त्या सगळ्या ज्ञानाला एकत्र करून एका चांगल्या भविष्यासाठी एक व्यावहारिक आराखडा कसा बनवता येईल ते आता पाहूया. हाच आहे सुवर्ण युगाकडे नेणारा मार्ग. यासाठी हा लेख आपल्याला एक अगदी स्पष्ट मार्ग दाखवतो. ही 4 सोपी पावले आहेत. पहिलं, आत्मचिंतन, म्हणजे आपल्या विचारांचं प्रामाणिकपणे विश्लेषण करणं. दुसरं, आत्मअनुशासन, म्हणजे मनावर संयम ठेवणं. तिसरं, निस्वार्थ सेवा, म्हणजे समाजासाठी काहीतरी योगदान देणं. आणि चौथं, दृढ श्रद्धा, म्हणजे उच्च आदर्शांवर विश्वास ठेवणं. हाच वैयक्तिक आणि सामूहिक परिवर्तनाचा पाया आहे. आणि ह्या सगळ्याचं अंतिम सामाजिक ध्येय काय आहे? तर एका अशा समाजाची निर्मिती करणं जो सामूहिक कल्याणाच्या तत्वावर आधारित असेल. अधिक लोकांचे अधिक सुख, जिथे प्रत्येकाच्या सुखाचा विचार केला जाईल. आपण या विश्लेषणाचा शेवट या लेखातील एका शक्तिशाली दृष्टिकोनाने करत आहोत. हा दृष्टिकोन या विचारक्रांतीतून जन्मलेल्या एका नवीन, प्रबुद्ध युगाची कल्पना करतो. एक असं युग जे ज्ञान आणि सद्भावनेने भरलेलं असेल. आणि हे सगळं ऐकल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. एक उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आज, आत्ता आपण आपल्या कोणत्या एका विचारात बदल करू शकतो? कारण बदलाची सुरुवात एका विचारानेच होते. तो विचार कोणता असेल?